महापौर सम्मानीय ऋतु तबरे मैडम, कॉर्पोरेटर रेखा यादव, शिल्पाताई कॉर्पोरेटर शिल्पा खेलुटकर, और साक्षी आणि कनोलिया संदीप सिंह दाम, सम्मानीय जिलाध्यक्ष, ये उपस्थित भारतीय जनता पार्टी, मेरा परिवार, सबको मैं नमस्कार करता हूँ और पत्रकार को नमस्कार करता हूँ, सब पुलिस डिपार्टमेंट को नमस्कार करता हूँ, यहाँ पर भाग लेने को आया रोजगारी विषयकों पर उनको भी नमस्कार करता हूँ। आज बहुत महत्व का दिन है, स्वतंत्र वीर सावरकर जी का जन्मदिन 28 मई। तो बहुत लोग आने वाला पीढ़ी को तो मालूम पड़ना चाहिए, वीर सावरकर जी, लोकमान्य तिलक, मंगल पांडे, छत्रपति शिवाजी महाराज, परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, बाकी अन्य लोग 1947 का पहले इनका योगदान क्या था, इनका याद से इन्होंने क्या करना चाहता था अपना महाराष्ट्र के लिए, देश के लिए, ये विषय को ऊपर अपन याद करने का दिन है। मेरा वीर सावरकर जी का चैरिटेबल ट्रस्ट मैं कम से कम 8 साल का पहले खोला। इस चैरिटेबल ट्रस्ट का माध्यम से गरीब बच्चे लोग को पढ़ाई का विषय, ये चैरिटेबल ट्रस्ट का माध्यम से क्लिनिक विद लैब माड़ा बिल्डिंग में वो चालू किया। अभी सम्मानीय मुख्यमंत्री साहब का आशीर्वाद से, सम्मानीय पंतप्रधान साहब का आशीर्वाद से जल्दी 1 साल 1.5 साल का अंदर गरीब को पढ़ाई करने का स्कूल और कॉलेज न्यू कॉर्पोरेट का बगल में चालू होने वाला है। सब वीर सावरकर साहब का नाम में ही रहेगा। सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातील तरुण तरुणींकरता हा एक खूप चांगला उपक्रम आहे, जेणेकरून एडेड स्किल या आपल्या इकडच्या तरुण तरुणींना या ठिकाणी शिकता येतील आणि या तरुण तरुणींना एम्प्लॉयबल करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी घेतलेलं एक फार मोठं पाऊल आहे। त्यासाठी मी आमदार कॅप्टन कबीर सेलवंजी यांचे अत्यंत मनापासून अभिनंदन करतो। महाराष्ट्रातल्या राजकारणाचा विदूषक रोज काय बडबड करतो याच्यावरती प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता मला वाटत नाही। मी आधी जे सांगितलं ते तुम्ही कदाचित ऐकलं नाही की महाराष्ट्रातल्या राजकारणातला विदूषक रोज काय बडबड करतो याच्यावरती प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता किंवा माझा आणि तुमचा दोघांचाही वेळ घालवण्याची आवश्यकता मला वाटत नाही। विधान परिषदेत की देशात लॉकडाऊन सारखी स्थिती निर्माण होऊ शकते, आर्थिक बुक बघून इंधन देण्यात येत आहे। ज्या काँग्रेस पक्षाला आता लॉक लावण्याची वेळ आलेली आहे, त्या काँग्रेस पक्षाचे नेते काय बोलतात याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही। संपूर्ण देशाचं लक्ष हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींकडे लागलेलं आहे आणि नरेंद्र मोदीजी कशा प्रकारे या जगामध्ये सुरू असलेल्या फ्युएल क्रायसिसमधनं भारताला यशस्वीरित्या बाहेर काढत आहेत, त्याकरता या देशातली 140 कोटी जनता मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। विधान परिषदेसाठीच्या चर्चा ज्या आहेत काही जण स्वतंत्रवीर सावरकरांवर टीका करतात, त्यांना सावरकर हे कळलेच नाही, काँग्रेसला आता त्यांनी कोणाला टोळा लगावला हे तुम्हाला त्यांना विचारावं लागेल, याचं उत्तर मी कसं देईन। परंतु मी कुठेतरी असं वाचलं की जातीमध्ये तेढ निर्माण करू नये अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं। त्यामुळे खरे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर किती लोकांना कळले हा खरा तर प्रश्न आहे की त्यांना आम्ही सांगितलं होतं की माणसाने माणसाशी माणसासम वागणे हेच अमुची प्रार्थना, हेच अमुचे मागणे। आणि त्यामुळे सावरकरांनी हिंदुत्वाचा ज्वलंत विचार पुढे करून या संपूर्ण देशाला एक करण्याचं काम केलं। मग याच्यामध्ये भाषेच्या आधारावर, प्रांताच्या आधारावरती, प्रदेशाच्या आधारावरती कोण समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा आपल्या राजकारणासाठी प्रयत्न करत आहे हे संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर उघड आहे। आणि त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर
हे अनेक लोकांना शिकण्याची, वाचण्याची आणि जगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. इबोलाच्या संदर्भात पूर्ण माहिती मी आता घेतलेली आहे. एक रुग्ण जो आहे तो सापडलेला आहे आफ्रिकेमध्ये. त्या संदर्भामध्ये आता पुढे जाऊन त्याचा त्रास जो आता आपल्या मुंबई शहरामध्ये बऱ्यापैकी परदेशी नागरिक येतात, बऱ्यापैकी परदेशी नागरिक जातात. त्यामुळे ह्याचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त वाढू नये याची सतर्कता आपण सगळ्याच रुग्णालयाला किंवा इतर रुग्णालयाला आपण घ्यायला सांगितलेली आहे. त्यामुळे त्याच्यावरती पूर्ण पाहणी आणि त्याच्या बाबतीत सगळी व्यवस्था करण्याचं काम आणि मुंबई महानगरपालिका जातीने करणार. नाही, आता सध्या काहीच घाबरण्याचं कारण नाही. आजच आपण कुठल्याही महापौर म्हणून तर माझं त्याविषयी बरोबर ठरणार नाही. पोलीस नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, घाबरण्याचं वातावरण तयार करण्याचं काहीही कारण नाही आहे. आपली यंत्रणा सज्ज आहे. मुंबई महानगरपालिका पूर्ण जागृत 2 ते 3 दिवस नाही. आता तसंच मुंबईमध्ये आता सध्या तसा काहीच विषय नाही आहे. फक्त त्याचा प्रादुर्भाव किंवा येणारे नागरिक परदेशी त्यांच्या माध्यमातून मुंबईला ह्याचा त्रास होऊ नये. कारण मुंबईमध्ये ही मुंबई कॉस्मोपॉलिटन आहे, बऱ्यापैकी परदेशी नागरिक येत असतात. त्याची काळजी आपण फक्त घेतो. आज 27 तारीख आहे, 31 तारखेपर्यंत नालेसफाईची लास्ट डेडलाईन आहे. काय परिस्थिती आपण आता आपण नालेसफाईच्या? सगळ्या झोन 5 जो आहे तो आता बऱ्यापैकी तोही एका चांगल्या टप्प्यावरती आलेला आहे. बाकीचे आपण जवळपास 70-75% टक्क्यापर्यंत पोहोचलो आहे. 80% आपण कंप्लीट करतोच आहे. काही ठिकाणी 80% कंप्लीट झालेलं सुद्धा आहे. 80%च्या वर गेलेली आहे सफाई. आता जो मी जाऊन तिकडे पाहणी केली तर जो फ्लोटिंग गाळ आहे तो दिसतोय. अदरवाईज जो डेप्थ क्लिनिंग आपण बोलतो ती संपूर्ण साफ झाली. नालेसफाईची जी टक्केवारी सांगितली जाते, दौऱ्याच्या टक्केवारी सांगते, स्थायी समित्याचे अध्यक्ष त्यांच्यावर एक वेगळी वाटली होती. आणि यातच विरोधी पक्ष म्हणते की जेवढी सांगितली जाते तेवढी चालत नाही. नेमकं किती एकंदरीत आक्रमण. मी पुन्हा सांगते विरोधी पक्षाला पण की त्यांनी विरोधात जाण्यापेक्षा मुंबईच्या या नालेसफाईवरती जास्त लक्ष द्यावं. आपल्याला मुंबईकरांना मॉन्सून आपल्याला मुंबईकरांना दिलासा द्यायचा आहे. मुंबईची मुंबई होऊ नये किंवा मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी साचू नये यावरती आपल्याला काम करायचं आहे. विरोधी पक्षनेत्यांचं कदाचित ते कामच असेल प्रत्येक वेळा विरोध दाखवणं. परंतु मला असं वाटतं आम्ही अतिशय सकारात्मक, व्हेरी मच पॉझिटिव्हरित्या आम्ही या ठिकाणी प्रत्येक नाल्यावरती आम्ही जाऊन काम करतो आहे. आमचे संपूर्ण नगरसेवक असतील, सगळे कमिटीचे अध्यक्ष असतील, स्थायी समिती अध्यक्ष असतील, सर्व उपमहापौर असतील, मी स्वतः असतील, आम्ही सर्वजण जाऊन व्यवस्थित नालेसफाईची पूर्ण माहिती आम्ही घेतली.